नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे दीड दमडीची नोकरी. कथा भावना गोरे. हॅलो. फोनवर विद्याचा परिचय आवाज ऐकून स्नेहा खुशीत आली. आणि का विशेष? सगळं सरोगात आहे ना वगैरे औपचारिक गप्पा झाल्यावर दोघीही आपापल्या नवऱ्याबद्दल बोलू लागल्या. प्रखरला तर घराची संसाराची काही काळजीच नाहीये. काल मी त्याला म्हटलं होतं घरी जरा लवकर ये, चिंटूचे शाळेचे बूट अजून थोडंफार सामान घ्यायचं आहे. पण तो इतका उशीर आला की काय सांगू. विद्या म्हणाली. स्नेहानं म्हटलं रुपेश पण असंच करतो. अगं शुक्रवारी नवा सिनेमा बघायचा प्लॅन होता आमचा, पण हा इतका उशीर आला की आम्ही पोहोचेपर्यंत तिथं मध्यंतर व्हायला आलं होतं. विद्या आणि स्नेहा दोघेही गृहिणी होत्या. दोघींचे नवरे एकाच कंपनीत काम करत होते. मुलंही साधारण एकाच वयाची होती. कंपनीच्या एका पार्टीत दोघी प्रथम भेटल्या. दोघींच्याही लक्षात आलं की त्यांचे स्वभाव, त्यांच्या समस्या साधारण सारख्याच आहेत. प्रथम त्या मुलं त्यांचे अभ्यास, महागाई वगैरे वगैरे बोलायच्या. नंतर मात्र नवऱ्याला सतत नाव ठेवणं हाच त्यांच्या गप्पांचा विषय झाला. तेवढ्या स्नेहाच्या घराची डोअरबेल वाजली. तिनं म्हटलं विद्या, बहुतेक मोलकरीण आलेली आहे, मी फोन ठेवते. फोन ठेवून तिनं दार उघडलं आणि रखमा आत आली तशी मुकाट्यानं बराबर काम आटपू लागली. काय झालं ग रखमा, आज एवढी गप्प का? फार घाईत दिसतेस, स्नेहानं विचारलं तशी ती रडू लागली. काय झालं? घाबरून काळजीनं स्नेहानं विचारलं. काय सांगू बाई, माझा धनी एका शाळेच्या बसचा ड्रायव्हर म्हणून काम करतो. काल चुकून एका मुलाला शाळेतून घरी न्यायला विसरले तर शाळेत त्यांना ड्युटीवरून काढून टाकले. रखमानं रडत रडत सांगितलं. हे तर वाईट झालं. स्नेहानं सहानुभूती दाखवली. रखमा काम आटपून गेली आणि स्नेहाला आठवलं आज भाजी नाहीये घरात. लव आणि कुश शाळेतून घरी येण्याआधी तिला भाजी बाजार गाठायला हवा. घाईघाईनं आवरून ती भाजीच्या मोहिमेवर निघाली. मनातून रुपेशला भाजीही आणून टाकायला जमत नाही म्हणून चिडचिड चाललेली होती. घरी येऊन स्नेहानं स्वयंपाकाला सुरुवात केली. मुलं शाळेतून आल्यावर त्यांची जेवण, थोड्या गप्प्या, नंतर शाळेचा होमवर्क, त्यानंतर पार्कात खेळायला घेऊन जाणं, आल्यावर उरलेला अभ्यास की लगेच रात्रीचा स्वयंपाक. तेवढ्यात रुपेश येतो, जेवतो की लगेच झोपतो. हीच त्यांची दिनचर्या होती. कधी कधी स्नेहाला या सगळ्याचा वैताग यायचा. मग ती रुपेशशी भांडायची. माझ्यासाठी नाही तर निदान मुलांसाठी तरी थोडा वेळ काढता येत नाही का तुला? रुपेशही चिडून म्हणायचा. अख्खा दिवस घरात असतेस तू, काय करतेस बसून? बाहेर मला किती गोष्टींना तोंड द्यावं लागतं, ते तुला कुठं माहीत आहे? विद्याला विचार. प्रखरही माझ्याबरोबर थांबून काम करत होता. सध्या आमच्या कंपनीची परिस्थिती वाईट आहे. एक नवी कंपनी आल्यामुळे आमचा बिझनेस एकदम डाऊन झाला आहे. पुरे हो तुमच्या कंपनीत रोजच काहीतरी प्रॉब्लेम निघतो. इतकी कंपनीची अवस्था वाईट आहे तर सोडून द्या ही नोकरी. स्नेहा रागानं फणफणत असते. दुसऱ्या दिवशी फोनवर हा सगळा मसाला विद्याला पोहोचवला जातो. एकदा मात्र विद्या आणि स्नेहानं बराच प्रयत्न करून एका रविवारी पिकनिकचा बेत जमवला. गप्पा, खादाडी, हसणं, मुलांचे खेळ यातही प्रखर आणि रुपेश मात्र त्यांच्या कंपनीच्याच कामाबद्दल बोलत होते. शेवटी वैतागून स्नेहानं म्हटलं, तुम्ही दोघं ही कंपनी सोडून स्वतःचा बिझनेस का सुरू करत नाही? बिझनेस? तिघांनी एकदम विचारलं. हो ना, थोडं लोन घेऊ, थोडा पैसा आपलं सोनं नाणं गहाण ठेवून उभा करता येईल. छोटासा बिझनेस छोट्याशा भांडवलावर उभा करता येईल की. स्नेहाची कल्पना सर्वांना पसंत तर पडली, पण व्यवसाय म्हणजे काही पोरखेळ नसतो. प्रखरनं तर स्पष्टच नाही म्हटलं. बिझनेसमध्ये फार रिस्क असते. आपला व्यवसाय चालेल न चालेल कोणी खात्री द्यायची? नको रे बाबा, मी नाही करणार बिझनेस. विद्याला मात्र कल्पना आवडली. स्नेहाबरोबर म्हणते आहे.
स्वतःचा बिझनेस म्हणजे कोणाचा बॉसिंग नाही. मनात येईल तेव्हा सुट्टी घ्यावी. बॉसच्या मिन्नत्यावर करायला नकोत, ती म्हणाली. पण व्यवसाय म्हणजे एक प्रकारचा जुगारच आहे. सगळं काही डावावर लावलं तरी जिंकूच याची खात्री नसेल. प्रखर म्हणाला. मग तो विषय तिथेच संपला. रुपेशचं खरं तर बायको, मुलांवर, संसारावर खरोखर खूप प्रेम होतं. त्यांना फिरायला न्यावं, त्यांना वेळ द्यावा असं त्यालाही वाटायचं. पण बॉसच्या धाकानं तो कधी मोकळेपणानं वागू शकत नव्हता. स्नेहाच्या म्हणण्यावर तो गंभीरपणे विचार करू लागला. दुसऱ्या दिवशी स्नेहानं विद्याला फोन करायला म्हणून रिसिव्हर हातात घेतला आणि डोरबेल वाजली. रखमा आली वाटतं असं फुटफुटत तिनं दार उघडलं तर समोर रुपेश उभा होता. तिला नवलच वाटलं. तुम्ही एवढ्यात तर ऑफिसला गेला होता, मग इतक्या लवकर परत कसे आलात? मी आता ऑफिसला जाणार नाही, नोकरी सोडून आलोय मी, हसत हसत रुपेशने सांगितलं. स्नेहाला काहीच कळेना. बॉसशी भांडण झालं का? अशी कशी नोकरी सोडलीत? अगं बाई, यापुढे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे ना, बिझनेस. रुपेशच्या बोलण्यावर स्नेहा हसली खरी, पण मनातून खरं तर ती घाबरली होती. तिच्या मनात होतं प्रखर ही धंद्यात राहिला तर दोघांच्या मदतीने व्यवसाय करता येईल. एकावर एक 11 होतातच ना. प्रकरण स्पष्टच नाकार दिल्यावर मग तिनंही त्यावर विचार केला नाही. पण रुपेश आता जॉबच सोडून आलाय म्हटल्यावर स्नेहा काय बोलणार? तेवढ्यात रखमा आली. स्नेहा तिच्याकडून स्वयंपाकघराची स्वच्छता करून घेत लागली. रुपेश, मी भाजी घेऊन येते म्हणून स्नेहा निघाली. तसा रुपेश म्हणाला, मी पण चलतो. भाजीवाल्यानं रुपेशला बघितलं तर हसून म्हणाला, साहेब, आज तुम्ही कसे? कामावर नाही जायचं का? मी नोकरी सोडली आहे, हसून रुपेशनं म्हटलं. काय? दचकून भाजीवाल्यानं विचारलं आणि रुपेशकडे अशा नजरेने पाहिलं जणू तो रखमाचा नवरा आहे ज्याला कामावरून काढून टाकण्यात आलाय. स्नेहा बिचारी गप्प बसली. घरी येऊन तिनं भाजी केली, कोशिंबीर, उसळ केली, कणिक भिजवून वरणाला फोडणी घातली. भराभर कामं आटपून तिनं रुपेशला म्हटलं, मी भाताचा कुकर लावून जाते. 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद कर. मी चलतो तुझ्यासोबत. आल्यावर कुकर लाव. म्हणत रुपेशही तिच्याबरोबर निघाला. बाबांना बघून मुलांनाही आश्चर्य वाटलं. बाबा, आज तर रेनी डे नाहीये, तुम्ही कसे सुट्टीवर? धाकट्यानं निरागसपणे विचारलं. पुढील भाग लवकरच येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.